नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार आणि मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साईसुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 145667 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक परत एकदा 145667 म्हणजेच 14567. नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. अनुभव रेडिओवर सर्व श्रोत्यांचं स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज आपण ऐकणार आहोत सुरेखा पेठे यांनी सांगितलेली नामस्मरणाची शक्ती याविषयीचा हा छान असा विचार. नमस्कार मंडळी, मी सुरेखा पेठे. आजच्या विचारधन या कार्यक्रमात आपण नामस्मरणाची शक्ती याबद्दल जाणून घेऊ. नामस्मरण हा शब्द नाम अधिक स्मरण अशा जोड शब्दापासून बनलेला आहे. नाम म्हणजे आ अधिक नम. यामध्ये आ म्हणजे नारायण आणि नारायणाचे स्मरण म्हणजेच नामस्मरण. आपण ज्याचे नाम घेतो तो खरा आणि त्याच्या सत्तेने, त्याच्या इच्छेने सगळे घडते ही जाणीव होणे म्हणजे नामस्मरण. संसार करण्यासाठी जरूर आहे ते वित्त, शरीराच्या चलनवलनासाठी जरूर आहे ते पित्त आणि अर्थयुक्त नामस्मरण होण्यासाठी जरूर आहे ते चित्त. अमुक एका देवाचे नामस्मरण करावे असा आग्रह नाही, नियमही नाही. ज्याची ज्या देवावर श्रद्धा असेल त्याने त्या देवाचे नामस्मरण करावे. नामस्मरण करत असताना परमेश्वराप्रती अनन्य भाव ठेवून प्रेमाने व्याकुळ अंतःकरणाने नामस्मरण करावे. नामस्मरणासाठी जो मंत्र जप आपण निवडतो त्याची अक्षरं कमीत कमी असावीत. अक्षरांची संख्या कमी असेल तर कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वेळा आपण नामस्मरण करू शकतो. नामस्मरणासाठी लहान मोठा, तरुण वृद्ध, सुशिक्षित अशिक्षित असं कुठलाच भेदभाव नाही. संसारी मनुष्य पण नामस्मरण करू शकतो. कोणीही मनुष्य कुठेही कसेही आणि केव्हाही नामस्मरण करू शकतो. नामस्मरण हे अखंड करावे. वेळ मिळेल तेव्हा करावे. सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही त्रिकाळ करावे. कोणत्याही अवस्थेत करावे. कधी आपण आनंदी असतो, कधी दुःखी असतो, बेचैन असतो, मनाला अनेक चिंता सतावत असतात, एखाद्या आजाराचा सामना करत असतो. पण अशाही परिस्थितीत नामस्मरण सोडू नये. पहाटे 3 ते 6 या वेळेला सारस्वत काळ असे म्हणतात. या वेळेत परमेश्वराची दृष्टी अनंत ब्रह्मांडावर असते असे म्हणतात आणि म्हणूनच या पहाटेच्या 3 ते 6च्या वेळेमध्ये जर नामस्मरण केले तर परमेश्वरालाही संतोष वाटतो आणि आपले नामस्मरण त्याच्यापर्यंत पोचते.
स्वामी समर्थ म्हणतात, नामे संकटे नासती, नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पाविजेतो उत्तम पदे. याचाच अर्थ असा, नामस्मरणाने सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात, संकटांचे निराकरण होते, मन कायम आनंदी राहते, मनातील नकारात्मकता जाऊन मन सकारात्मक गोष्टींकडे वळते. काही जणांना तर वाचासिद्धीसुद्धा प्राप्त होते, मनाची एकाग्रता वाढते, चित्तशुद्धी होते. पण, आणि हा पण फार महत्त्वाचा आहे, पी हळद आणि हो गोरी असे नामस्मरणाच्या बाबतीत घडत नाही. आज नामस्मरणाला सुरुवात केली आणि उद्यापासून चिंता नाही, काळजी नाही, सगळीकडे आनंदी आनंद असं होत नाही. तर नामाचा सुद्धा संचय करावा लागतो. त्यासाठी नित्य नेमाने नामस्मरण करावे लागते. त्यात खंड पडून चालत नाही. नामस्मरणासाठी वयाचे बंधन नाही. म्हातारपणी नामस्मरण करावे असे नाही, आणि जर केले तर मग लोक म्हणतात, करून करून दमला आणि देवपूजेला लागला. नामस्मरणाची पण सवय लागायला पाहिजे. नामस्मरणाचे महत्त्व अपरंपार आहे. आता बघा, वाल्या कोळ्याने राम राम ऐवजी मरा मरा असे उरफाटे नाम घेतले, तरी पण भगवंताने त्याचा उद्धार केला. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाले, त्यांच्या हातून रामायणाची निर्मिती झाली. भक्त प्रल्हाद लहान असल्यापासून अहोरात्र नामस्मरण करायचा. त्याच्यासाठी भगवंतांनी नृसिंह अवतार घेतला. एवढेच नाही तर रामाचे नाव घेत घेत समुद्रामध्ये टाकलेले दगडसुद्धा तरले आणि सेतूची निर्मिती झाली. अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला सांगता येतील. आता सांगा मंडळी, मग तुम्ही नामस्मरण करणार ना? मला तर वाटतं तुम्ही नक्की करतच असाल. पण जर करत नसाल तर आजच सुरुवात करा आणि आपला दिवस मंगलमय करा. दिवसाची सुरुवात नामस्मरण केल्याने चांगली होते आणि आपला दिवसही चांगला जातो. चला तर मंडळी, मग आजपासूनच सुरुवात करूया. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रोते हो, आत्ताच आपण सुरेखा पेठे यांनी नामस्मरणाची शक्ती किती आहे याविषयीचे त्यांचे सुंदर असे विचार आपल्या सगळ्यांना सांगितले. असं म्हटलं जातं की नामस्मरण हे कलियुगामध्ये आपल्याला तारणार आहे. या नामस्मरणामध्ये इतकी शक्ती आहे की हे गोंदवलेकर महाराज सुद्धा सांगतात, नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा नामा परते न सत्य मानावे. श्रोते हो, नाम हेच आपल्याला तारणार आहे. हीच नामस्मरणाची शक्ती, त्याचं महत्त्व सुरेखाताईंनी आपल्या या विचारांमधून आपल्याला सांगितलं. याबरोबर इथं घेऊयात एक छोटासा ब्रेक. ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. ब्रेकनंतर आजच्या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, जीवनामध्ये नामस्मरणाचं विशेष असं महत्त्व आहे असं आपण म्हणत असतो. नामस्मरणामधून आपल्याला मानसिक शक्ती मिळते. मानसिक शक्तीबरोबर जर ज्ञानाची, संस्कारांची आणि शिक्षणाची जोड असेल तर आपलं जीवन हे अधिक दर्जेदार, आनंदी आणि सक्षम असं बनतं. म्हणूनच जीवनामध्ये ज्ञान, शिक्षण आणि संस्कार यांना अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मंडळी, याच विषयी आता आपण एक व्याख्यान ऐकणार आहोत. प्राध्यापक जे.पी. देसाई आपल्याला माहिती देणार आहेत ज्ञान, शिक्षण आणि संस्कार याविषयी. नमस्कार, मी प्राध्यापक जे.पी. देसाई. ज्ञान, शिक्षण आणि संस्कार यासंबंधी मी माझं मनोगत व्यक्त करतो आहे. विश्व आणि विश्वातील घटकांची माहिती म्हणजे ज्ञान, आणि ज्ञानाचं उपयोजन म्हणजे शिक्षण. परंतु ज्ञान हे विधायकी असते आणि विध्वंसकी असू शकते. उदाहरणार्थ, चोर चोरी कशी करतो, बँकेत भ्रष्टाचार कसा होतो,
शिक्षक तास कसे बुडवतो, डॉक्टर रुग्णाच्या अवयवाची तस्करी कशी करतो, वकील आपल्याच अशिलाला कसे फसवतो आदी घटनांची माहिती असणे हे विध्वंसक ज्ञान आहे. आणि म्हणूनच विध्वंसक ज्ञानाचे उपयोजन म्हणजे शिक्षण नव्हे, विधायक ज्ञानाचे उपयोजन म्हणजे शिक्षण होय. उदाहरणार्थ, विद्यार्थी हे दैवत मानून आपले ज्ञान त्यांच्यापर्यंत तळमळीने पोहोचवणारा शिक्षक कसा असतो, रुग्णाला जीवदान देणाऱ्या आदर्श डॉक्टरांना परमेश्वर का मानली जाते, अनाथांना, निराधारांना आश्रय देणारा, वृद्धांची सेवा करणारा, रस्त्यावरती भीक मागणाऱ्या मुलामुलींना त्यापासून परावृत्त करून त्यांच्या शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांचं भवितव्य उज्ज्वल करणाऱ्यासाठी धडपडणारा त्यागी समाजसेवक कसा असतो याची माहिती असणे हे विधायक ज्ञान आहे. आणि अशा विधायक ज्ञानाचे उपयोजन म्हणजे शिक्षण होय. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी म्हटले आहे की बुद्धी, शक्ती आणि मन यातील सुप्त अशा सर्वश्रेष्ठ गुणांचा आविष्कार म्हणजे शिक्षण. केवळ बुद्धिमान असणारी व्यक्ती देशप्रेमी, समाजप्रेमी असेलच असे नाही. पदवीधर, अगदी PhD झालेले लोक नक्षलवादी चळवळीतून देश विघातक कार्य करताना दिसतात. शक्तिशाली व्यक्तीने दुबळ्यांचे रक्षण केले पाहिजेच, मात्र शक्तीच्या जोरावर दुबळ्यांचे शोषण करणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाही. अनेक घटना अशा स्वरूपाच्या घडत आहेत. टायसन या जगप्रसिद्ध मुष्टियोद्ध्याने एका निग्रो मुलीचे शोषण करणारी घटना जगाने ऐकली आहे. याचा अर्थ त्या मुष्टियोद्ध्याला शक्तीचे ज्ञान होते, मात्र त्याच्या ज्ञानाचे शिक्षण झालेले नव्हते. शिक्षणाने माणसाच्या मनाचाही विकास झाला पाहिजे. मोठी पदवी मिळवून मोठ्या पगाराची नोकरी करणारी व्यक्ती 4 चाकी आलिशान गाडीतून फिरत असताना त्या गाडीत त्याच्या आईवडिलांना जागा नसेल तर त्या व्यक्तीच्या मनाचा विकास झालेला नाही, त्याचे शिक्षण झालेले नाही. ज्ञानेश्वरी पाठ असणे हे त्या संबंधित व्यक्तीचे ज्ञान होय, मात्र ज्ञानेश्वरीतील एकही ओवी तो जगत नसेल तर त्याला शिक्षित म्हणता येणार नाही. आई वडील आणि गुरुजनांची आज्ञा पाळावी हे सुभाषित पाठ असणे हे त्या संबंधिताचे ज्ञान होय, मात्र हे सुभाषित पाठ असणारा विद्यार्थी आई वडील आणि गुरुजनांशी उद्धटपणे वागत असेल तर त्याचे शिक्षण झालेले नाही असेच म्हटले पाहिजे. ज्येष्ठ नागरिक केवळ वयाने ज्येष्ठ असून चालणार नाही, तर तो विचाराने आणि आचार्यानेही ज्येष्ठ असला पाहिजे. हा विचार माहीत असणारा ज्येष्ठ माणूस दुसऱ्या ज्येष्ठाचा मत्सर करत असेल, हेवा करीत असेल तर त्याचे शिक्षण झालेले नाही असेच म्हटले पाहिजे. आई वडील आणि परमेश्वरानंतर ज्याच्या पायाला हात लावून नमस्कार करण्यामध्ये विद्यार्थी किंवा व्यक्तीला स्वतःहून धन्यता मानते ते पाय फक्त शिक्षकांचे असतात, तेव्हा शिक्षकाने आपले पाय पवित्र ठेवले पाहिजेत. हा विचार पाठ असणारा अथवा सांगणारा शिक्षक ज्ञानी असतोच, मात्र असा शिक्षक जर आपल्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा असेल तर त्याच्या ज्ञानाचे शिक्षण झालेले नाही असेच म्हटले पाहिजे. तेव्हा विधायक ज्ञान असणे म्हणजे शिक्षण होय. संस्काराचा अर्थ समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. सुखी आणि विकसित जीवनासाठी चांगले जीवन जगण्यामध्ये संक्रमित करणे म्हणजे संस्कार होय. निसर्गतः माणूस हा इतर प्राण्याप्रमाणेच एक प्राणी म्हणून जन्माला आलेला आहे. त्याने हळूहळू स्वतःमध्ये बदल घडवून आणले. तो बोलायला लागला, लिहायला लागला, गाणे गायला लागला, चित्रे काढायला लागला. इतर प्राण्यांमध्ये त्याला जशी भूक असते तशी इतर प्राण्यांमध्ये जशी भूक असते त्याला तशी त्याच्यामध्येही असते. त्यालाही निद्रा असते आणि त्यालाही वासनाही असते. या गरजा भागवण्यासाठी त्याने स्वतःमध्ये बदल घडवून आणले. इतरांना त्रास होणार नाही यासाठी झोपीची एक जीवन पद्धती त्याने विकसित केली. भूक भागवण्यासाठी दुसऱ्याच्या तोंडचे किंवा हातातील हिसकावून न घेता प्रसंगी भुकेलेल्यांना आपल्या हातातील किंवा ताटातील तो देऊ लागला. वासनेची गरज भागवण्यासाठी त्यांनी पत्नी हे नाते निर्माण केले. पुढे परस्त्री ही माता आहे, तसेच पत्नी ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता आहे हा विचार तो जगू लागला. यालाच आध्यात्मिक संस्कार असे म्हणतात. माणसाने सुखी आणि विकसित जीवन जगण्यासाठी बाह्य विश्वावर विजय मिळवून तो समृद्ध जीवन जगू लागला. त्यालाच भौतिक संस्कार किंवा संस्कृती असे म्हणतात. कच्चे मांस खाणारा माणूस अन्न शिजवून खाऊ लागला. निसर्गतात मिळणारी फळे खाऊन जगणाऱ्या माणसाने शेतीचा शोध लावला. उघड्यावर राहणारा माणूस घर बांधून राहू लागला. पायी चालणारा मनुष्य आता विमानाने फिरतोय. धरणे, वीज, टेलिफोन ते गुगलपर्यंतचे शोध ही माणसाच्या भौतिक संस्कृतीची उदाहरणे आहेत. सांगेल तेवढे कमीच आहे. शेवटी भावना एवढीच व्यक्त करतो की ज्ञानाने, शिक्षणाने सर्व जगाला विश्वाला कवेत घेणारा माणूस संसारक्षम जीवन जगल्यास तो आईवडिलांपासून, मुलाबाळांपासून, कौटुंबिक नात्यांपासून आणि समाजापासून तो दूर जाणार नाही, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. धन्यवाद. प्राध्यापक जे.पी. देसाई,
यांचं ज्ञान, शिक्षण आणि संस्कार या विषयावरचं व्याख्यान आपण ऐकलं. मंडळी, आता आपल्या कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत अनुभव आय रेडिओमध्ये आता आपण ऐकणार आहोत श्री दिलीप पवार यांचे मनोगत, आणि आजचा आपला विषय आहे ज्येष्ठ नागरिक एक संस्कृतीचा ठेवा. ज्येष्ठ नागरिक हीच संस्कृतीची खरी ठेव. ज्येष्ठ नागरिक ही आज समाजाची चालती बोलती संस्काराची विद्यापीठं आहेत. परंतु या ज्येष्ठ नागरिकांच्या वाट्याला आज उपेक्षा येताना दिसते. त्यांची इच्छा नसताना सुद्धा वृद्धाश्रमात त्यांना राहावे लागते. हे का घडते याचं खरं चिंतन करण्याची आज गरज आहे. खरं म्हणजे ज्येष्ठ नागरिक हे अनुभवाचं धन आहे. या धनाचा तरुण पिढीने योग्य सन्मान केला तर संसाराला सुख समाधानाचा सूर लाभू शकतो. आभाळ म्हणते सावली दे, जमीन म्हणते पाणी दे, माळावरच्या म्हाताऱ्याला फक्त तुझी गाणी दे. एवढीच अपेक्षा ठेवणारे नटसम्राट नाटकातले गणपतराव बेलवलकर यांच्या रूपाने विवा शिरवाडकरांनी या नाटकात समस्त वृद्धांची शोकांतिका मांडलेली आहे. खरं म्हणजे मुलं वाईट नसतात, तर म्हातारपण वाईट असतं. म्हणून माणसानं समोरचं ताट द्यावं, पण बसायचा पाठ देऊ नये, असा व्यवहार ते सांगतात. आपणही कधीतरी वृद्ध होणार आहोत ही जाणीव तरुणांनी ठेवली पाहिजे. वृद्धांनीही तरुणांबद्दल सतत तक्रार कधीही करू नये. उलट त्यांचं भविष्य सुकर करण्यासाठी संस्काराचं सामर्थ्य त्यांच्या पाठीशी उभं केलं पाहिजे. आता काळ बदलतो आहे, काळाप्रमाणे आपण बदललं पाहिजे. जो बदलणार नाही त्याला माणूस म्हणून जगता येणार नाही. जुन्या नव्यांचा मेळ घालून आपण जीवनाचे आनंद यात्री झाले पाहिजे. एक गोष्ट ज्येष्ठ नागरिकांनी लक्षात घेतली पाहिजे की आपण उपक्रमशील कायम राहिलो तर आपलं आयुष्य हे कधीच ओझं वाटत नाही. ती माणसं कायमच तरुण असतात. त्यांच्या अंगावर पडलेल्या सुरकुत्या कितीही पडल्या तरीही ते मनाने तरुणच असतात. कारण त्या सुरकुत्या अनुभव संपन्नतेच्या रेषा असतात. ज्याप्रमाणे आंब्याच्या पानाने पाडवा साजरा करतो तसे ज्येष्ठांच्या तळहाताच्या पानाने आयुष्य साजरं होऊ शकतं. निवृत्तीनंतर काय हा प्रश्न अनेकांना पडतो नव्हे भेडसावतो. मला वाटतं ज्या क्षेत्रात त्यांचं आयुष्य गेलं तेथील अनुभवाचे ज्ञान त्यांनी पुढील पिढीला दिले तर त्याचा चांगला फायदा होईल. ज्येष्ठ नागरिकांनी एखादा स्टोरी क्लब, कथा मंडळ स्थापन करावा. दर रविवारी आजी आजोबांनी छान छान गोष्टी सांगाव्यात. त्यामुळे मुलांवर संस्कार होतील व मुलांचं प्रेम मिळेल. यातूनच संस्कृतीचे नवे उपासक निर्माण होतील. वृद्धत्व म्हणजे कुटुंबाचा आजार नाही तर तो आधार आहे. ही मानसिकता वाढली पाहिजे. त्यातूनच सुंदर जगणं सुरू होतं. रवींद्रनाथांच्या एका कवितेतील आजोबा परमेश्वराकडं असं मागणं मागतात, दुःखाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे तू सांत्वन करावंस अशी माझी अपेक्षा नाही. दुःखावर जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा आहे. माझं तू तारण करावंस, मला तारावंस ही माझी प्रार्थना नाही. तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा आहे. खरं सांगू का, ज्येष्ठांना सांत्वनाची गरज नसते हो. त्यांना प्रेमळ संवादाची भूक असते आणि ही भूक भागली ना त्यांचं आयुष्य आपल्या सर्वांसाठी संस्कृतीचं ठेव होऊन जातं. धन्यवाद. धन्यवाद दिलीप पवार सर. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत अनुभव आय रेडिओमध्ये श्री दिलीप पवार यांचे मनोगत, आणि आजचा आपला विषय होता ज्येष्ठ नागरिक एक संस्कृतीचा ठेवा. याबरोबर घेऊयात एक छोटीशी विश्रांती. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत अनुभव रेडिओ. मंडळी, जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळावा, सुख समाधान मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण तसं प्रत्यक्षात घडतंच असं मात्र नाही बरं का. हे असं का होतं?
आपल्याला सतत वाटत राहतं की माझ्याच वाट्याला एवढ्या अडचणी का, एवढं दुःख का. पण आपण जर थोडा सकारात्मक विचार केला तर आपल्या लक्षात येतं की समस्या मुळात काय आहे, तर समस्या आपल्या विचारांमध्ये आहे. कारण आपलं मन जसा विचार करतं तशी आपली कृती घडत जाते. मग त्यासाठी आपल्याला आनंद मिळायला हवा असेल, सुखसमाधान मिळायला पाहिजे असेल, तर त्या भावना आधी आपल्या मनामध्ये असायला पाहिजेत. म्हणजे काय, तर माणसाचं मन ते खूप महत्त्वाचं आहे. ते कसं असलं पाहिजे, त्यासाठी विचार कसा करायला पाहिजे आणि माणसाचं मन आनंदी होण्यासाठी काय करायला पाहिजे, याविषयी आता आपल्याला मनोगत ऐकायला मिळणार आहे. आपल्यासाठी हे मनोगत सादर करतायत उद्धव कानडे. विषय आहे माणसाचं मन आणि मनाची समृद्धी. नमस्कार. जनसेवा फाउंडेशनच्या वतीने सर्व ज्येष्ठांचं मी आदरपूर्वक स्वागत करतो. ज्येष्ठांच्या बाबतीत अनेक विचारवंत अनेक प्रकारे आपले विचार मांडत असतात, सांगत असतात. पण ज्येष्ठांना घरापासून दूर का जावं लागतं, वृद्धाश्रमात का राहावं लागतं, याचा बारकाईने विचार कोणी करत नाही. असं वाटतं की घरातली मुलं त्यांना रागवतात, भांडतात आणि घरातून हाकलून देतात. मग त्यानंतर पर्याय नाही म्हणून त्यांना वृद्धाश्रमात यावं लागतं. सगळ्यांच्या बाबतीत असं घडत नसतं. म्हणून ज्येष्ठांसाठी गुरुकिल्ली आहे. काय आहे, जग सगळं समजलेलं असतं, तुम्हाला तुमचं कुटुंबही समजलेलं असतं, पण तुमचं मन मात्र तुम्हाला समजलेलं नसतं. ज्याला स्वतःचं मन समजतं, ज्याला स्वतःच्या मनाच्या प्रक्रिया कळत असतात, तो भांडण झालं तरी स्वतःच्या घराबाहेर कधी जाऊ शकत नाही. का, तर संयम आणि अपमान पचवण्याची क्षमता त्याच्या मनामध्ये आलेली असते. आपण वृद्ध झालो, आपल्याला अपमान पचवता येत नाही. आपण वृद्ध झालो, आपल्याला राग आवरता येत नाही. आपण वृद्ध झालो, आपण सगळ्यांना सामावून घेऊ शकत नाही. ही जी आपली चूक आहे ती जर आपल्या लक्षात आली तर आपण वृद्धाश्रमात कधीच जाऊ शकणार नाही. म्हणून मी फार काही आपल्याशी बोलणार नाही, पण माझी एक कविता आहे, ती एक कविता सादर करतो आणि थांबतो. फक्त एवढंच सांगेन की जगामध्ये जर आनंदाने जगायचं असेल तर आपलं मन श्रीमंत केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मग कसं असतं मन, कुठं असतं मन, हा आपल्याला प्रश्न पडतो. मग एखादा कवी जेव्हा खोलवर जाऊन विचार करायला लागतो, चिंतन करतो, तेव्हा मग शब्दांमध्ये मन सामावून बसतं. कसं बघा. पंख लावून उडत नाही, पंख लावून उडत नाही, पाय घेऊन पळत नाही, भरून घ्यावं म्हटलं तरी मन कशानं भरत नाही, भरून घ्यावं म्हटलं तरी मन कशानं भरत नाही. मनाला नको असतो धर्म, मनाला नको असतो धर्म, मनाला नको असतात जाती, मन फक्त जागवत असतं माणसा माणसातली नाती. मग मन केवढं असतं, मग मन केवढं असतं कळत नाही, त्याला आकाश सुद्धा पुरत नाही. मग कशासाठी असते मनाची घाई, मनालाच अजून उमगत नाही. मनाच्या पोकळीत काय भरावं, ज्याचं त्यांनी पाहून घ्यावं, पण कधीतरी मनाला जगण्यापासून दूर न्यावं, कधीतरी मनाला जगण्यापासून दूर न्यावं. जगण्याच्या कुरुक्षेत्रात मन नेहमी भांडत असतं, भीष्माच्या रक्तासारखं थेंब थेंब सांडत असतं. सांडून सुद्धा मन पुन्हा कृष्णासारखं विचार होतं, विचारांच्या नभासाठीच मातीवरती रुजू होतं. मातीवरती रुजू व्हावं पण मनानं फक्त मन राहावं, मातीवरती रुजू व्हावं पण मनानं फक्त मन राहावं. झऱ्याचं निर्मळ गाणं गावं, जमेल तेवढं चांदणं द्यावं, अन उजेडाच्या गावासाठी एकांतात फुलून यावं, एकांतात फुलून यावं, एकांतात
माणसाचं मन आणि मनाची समृद्धी या विषयावर उद्धव कानडे यांचं मनोगत आपण ऐकलत. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. मंडळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हेल्पलाईन सुरू आहे. एल्डर लाईन अशी ती हेल्पलाईन आहे. टोल फ्री नंबर आहे 14567 14567. या हेल्पलाईनची सेवा म्हणजेच एल्डर लाईनची सेवा सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत आपल्यासाठी उपलब्ध आहे. तरी आपण सर्वांनी या हेल्पलाईनचा लाभ घ्यावा किंवा आपल्याला काही ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या माहिती असतील त्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या हेल्पलाईनची माहिती आपण पोहोचवावी. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत रेडिओ अनुभव. नमस्कार. सर्व श्रोत्यांचं स्वागत जनसेवा फाउंडेशन संचलित अनुभव आय रेडिओवरती, ज्येष्ठ नागरिकांचं हक्काचं रेडिओ स्टेशन. तर मंडळी, आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर जयसिंग पाटील सर यांचे विचार. विषय आहे वृद्धांसाठी वेळेचं नियोजन. बंधू व भगिनींनो, ज्येष्ठ नागरिक व वेळेचे व्यवस्थापन या विषयावर मी आज आपणास काही सांगू इच्छितो. आज मी आपणास वेळेचे महत्त्व व वेळेचे व्यवस्थापन याचा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांची कसा संबंध आहे याची थोडीशी माहिती देऊ इच्छितो. ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक कधीच निवृत्त होत नाहीत व व्हायचे पण नाही, कारण निवृत्त शब्द फक्त शासकीय नोकरीमध्ये असतो. सामान्य जीवनात त्याला फारसे महत्त्व देता येणार नाही. प्रत्यक्ष बघता ज्येष्ठ नागरिक हा फार अनुभवातून गेलेला असतो व त्याचे ज्ञान सर्वांना देणे हे फार महत्त्वाचे आहे. काहीतरी सातत्याने करत राहावे हीच आजच्या घडीची आवश्यकता आहे व वेळेचे व्यवस्थापन यावर बरेच बोलावयाचे आहे व त्याची सुरुवात मी आज करू इच्छितो. आपल्याला 24 तास देवाने दिलेत, त्यापैकी 8 तास आपले झोपेत जातात, 4 तास आपण दैनंदिन कामात नेतो, 2 तास आपण जेवण खाण पिण याच्यामध्ये जातात, 2 तास व्यायाम व इतर चालणे फिरणे ह्यामध्ये जातात. आता उरले किती? 8 तास. हे 8 तास आपण कसे कामाकरता घालवावेत ह्याचं प्रत्येकाने विचार करावाच हवा. सामाजिक काम करा, शास्त्रीय काम करा, गरिबांना मदत करा किंवा ज्येष्ठ नागरिकांना मदत करायला तुम्ही प्रवृत्त करा, म्हणजे ट्रेनिंग म्हणतो आपण त्याला. अशा प्रकारे जर आपण वेळेचे नियोजन केले तर आपले ज्येष्ठत्व फार छान जाईल, यात शंका नाही. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने वेळेचे व्यवस्थापन करावयास हवे, तरच आपण केलेले कामाचे सार्थक होऊ शकते व जीवनात आनंद मिळू शकतो. थँक्यू. धन्यवाद पाटील सर. वृद्धांसाठी वेळेचे नियोजन याविषयीचे विचार नक्कीच आमच्या सर्व वृद्ध श्रोत्यांना मार्गदर्शक ठरतील याची आम्हाला खात्री आहे. मंडळी, आपण ऐकत आहात अनुभव आय रेडिओ. तर भेटूयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार श्रोते हो, सर्वांचे स्वागत आहे जनसेवा फाउंडेशन संचलित अनुभव आय रेडिओवरती. आता आपण ऐकणार आहोत कामगार नेते नाना निवंगुने यांचे विचार आणि विषय आहे व्यसनमुक्ती. आज आपण ठिकठिकाणी पाहतोय वास्तविक तरुण मंडळी व्यसनाच्या आहारी गेल्यामुळं वास्तविक त्यांचं जीवन आणि त्यांच्या घरादाराचं संपूर्ण जीवन, त्यांची बायका मुलं आई वडील खरोखर ह्या मुलांच्या व्यसनामुळं अक्षरशः तळमळ करतायत. आणि असं पाहून इतरही काही तरुण मंडळी त्यांचं पाहून ती संपूर्ण त्याच मार्गाला लागलेली असतात. परंतु हे व्यसन इतकं वाईट आहे की आज गावगावी पाहतोय शेतीवाडी विकली जाते, आईवडिलांना त्रास होतोय. हे त्याचं एकच कारण की व्यसन. त्याच्यासाठी आपण एवढं सांगू की तरुणांनी चांगला मार्ग धरावा, व्यसनाच्या मार्गाला लागू नये. ज्याला म्हणतात की अंमली पदार्थ, दारू, गुटखा, तंबाखू जे अंमली पदार्थ असतात त्याचं सेवन करू नये. आणि त्याच्यामुळं अख्खी तरुण पिढी आज आपण पाहतोय बऱ्यापैकी बिघडलेली आहे. आणि त्याच्यामुळं जमिनी विकल्या जातात, आईवडिलांना त्रास होतो, समाजालाही त्याचा त्रास होतो. याच्यावर एकच मार्ग म्हणजे व्यसनमुक्ती. बऱ्यापैकी आपण जर सांगितलं तर काही वेळेपुरते तरुण हो म्हणतात, परंतु कालांतराने तात्पुरते सुधारलेले असतात, परंतु कालांतराने संगतीमुळं
संगती संगदोषः, संगतीमुळे ती तरुण पिढी परत जास्तच ह्या व्यसनाच्या गर्तेमध्ये ओढली जात आहे. आता तसं जर पाहिलं तर मी कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना साधारण 1 तारीखला जर पगार झाला तर 7 तारीखपर्यंत त्यांचे पैसे संपलेले असायचे. कारण की पैसे हातात आले की कामगार सुद्धा दारू पिणं किंवा त्याच्यावर उडवणं, की त्या संदर्भामधून आम्ही काही तरुणांना किंवा कामगारांना एकत्र केलं की बाबा तुम्ही असं करू नका. तर काही त्याच्यामधून सुधारले सुद्धा. आणि तो जो आनंद असतो ना की ज्या वेळेला आपण सांगितल्यानंतर किंवा समाजामध्ये ही तरुण मंडळी आणि किंवा कामगार वर्ग ज्या वेळेला भरडला जातो, परंतु ह्या प्रबोधनामुळे तो ज्या वेळेला सुधारलेला असतो तो बरंच काही आपल्याला तो आनंद देऊन जातो. आज समाजामध्ये ही जर परिस्थिती पाहिली तर एवढं वाईट वाटतं. कारण की ज्या आई वडिलांनी संपूर्ण खस्ता खाल्लेले असतात आणि त्याच्यामुळे एवढं कर्ज मुलगा करून ठेवतो आणि एवढं कर्ज होतं की त्याच्यामुळे जमिनी विकाव्या लागतात. अजूनही काही परिस्थिती आम्ही पाहिलेली आहे. परंतु एखाद्या वेळेला आई वडील सज्जन असतात परंतु मुलं दारूच्या आहारी गेलेली असतात, त्याच्यामुळेही जमिनी विकाव्या लागतात. काही वेळेला घरावर कर्ज काढलं जातं, घर सुद्धा त्या कर्जामध्ये जातं. अशा काही परिस्थिती आम्ही बघितल्यात की काही वेळेला समाजामधलं जर पाहिलं तर मोठेपणाच्या हव्यासासाठी किंवा मुलामुलींच्या लग्नासाठी कर्ज काढली जातात आणि ती फिटली जात नाहीत. त्याच्यामुळं मग दारूच्या व्यसनाकडं ही काही तरुण मंडळी किंवा वयस्कर मंडळी सुद्धा ओढली जातात. त्यावेळेला खरोखर वाईट वाटतं. धन्यवाद नाना. आपण व्यक्त केलेले विचार हे निश्चितच प्रेरणादायी आहेत आणि या अनुभवातून सर्वच श्रोते एक प्रेरणा घेऊन पुढे जातील की व्यसनमुक्ती ही आजच्या काळाची गरज आहे आणि त्यासाठी सर्वजण कार्यरत राहतील असा आम्हाला विश्वास वाटतो. श्रोतेहो, आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन संचलित अनुभव आय रेडिओ. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव, प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा, रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567 या नंबरवर संपर्क साधा. नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हासती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.